बदला जर न्यायासाठी घेतला जाणार असेल तर तो बदला नाही तर न्यायाचाच एक मार्ग बनतो। 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत हजारो निरपराध भारतीयांवर अंधाधुंद गोळीबार झाला। काही क्षणातच ती भूमी रक्ताने लाल झाली आणि तिथे ते काही आपल्या मुलाला कवेत घेऊन शेवटचे श्वास घेत होती आणि तो मुलगा आपल्या आईला हाक मारत होता। तो लहान मुलगा त्या सगळ्या वेदनांचा एक निशब्द साक्षीदार होता। त्या रक्तरंजित भूमीवर उभा राहून त्यांनी एक प्रतिज्ञा केली, त्या निरपराधांच्या रक्ताचा हिशोब एक दिवस नक्की होईल। आणि ती प्रतिज्ञा त्यांनी एक दिवस नाही, एक वर्ष नाही, तर तब्बल 21 वर्षे आपल्या हृदयात जिवंत ठेवली। आणि त्याच दिवशी 13 एप्रिल 1940 रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या मायकल ओ डायरच्या छातीत हिंदुस्थानी गोळ्या झाडून आपली प्रतिज्ञा पूर्ण केली। त्यांना अटक झाली, फाशीची शिक्षा ठरली। मृत्यू समोर उभा असतानाही त्यांच्या मनात भीती नव्हती। सरदार उधम सिंग यांनी आपलं नाव सांगितलं, राम मोहम्मद सिंग आझाद। आणि हे नाव हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व भारतीयांना सोबत घेऊन धर्मनिरपेक्ष भारताची विविधतेतील एकता चमकवत होती। आणि अखेर 31 जुलै 1940 रोजी ते देशासाठी हसत हसत शहीद झाले। आणि त्यांचा हा बलिदान जगाला संदेश देऊन गेला की आम्ही भारतीय कोणाला छेडत नाही आणि आम्हाला जो छेडतो त्याला त्याच्या घरात घुसून मातीत गाडल्याशिवाय सोडत नाही। मित्रांनो, या शूरवीराच्या कार्याबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा। जय हिंद, जय भारत।